पुण्यामध्ये शहांच्या दौऱ्यासाठी लावलेल्या बॅनरवरून राऊतांनी निशाणा साधलाय। बॅनरवरती बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंचा फोटो नाही असं राऊतांनी म्हटलंय। शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे खोटे आणि भंपक आहेत असंही राऊतांनी म्हटलंय। घाबरले अमित शाह एक तर काळोखात चालले 2 वाजता घाबरून जनतेला, आणि त्यांच्या स्वागताच्या बोर्डावर आपण स्वतःला अमित शहाच्या कृपेने दिलेल्या शिवसेनेचा प्रमुख मानता ना, त्या फलकावर स्वागताच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही। स्वतःचे जे गुरु आहेत आनंद दिघे त्यांचा फोटो नाही। का भीती वाटते? मालकांनी सांगितलंय ना बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावायचा नाही म्हणून। ते दिसलं ना काल पुण्यामधल्या कुठल्याही होर्डिंगवर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही, आणि त्यांचे गुरु म्हणून जे मिरवतात दिघे साहेब म्हणून त्यांचाही फोटो नाही। हे ढोंगी लोक आहेत, डरपोक लोक आहेत, अमित शहाला घाबरतात। आणि या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी दीपक कापरे आहेत आपल्यासोबत। दीपक, शहांच्या दौऱ्यासाठी स्वागताचे बॅनर होते, त्यावरती राऊतांनी निशाणा साधलेला आहे, सविस्तर काय माहिती आहे? नक्कीच वर्षा, पुण्यातील आपण संगणवाडी जो पूल आहे येथे आहोत। खरं तर काल केंद्रीय कृषी मंत्री जे अमित शहा आहेत ते काल पुण्या दौऱ्यावरती होते। खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने काल त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आलेले होते। आपण पाहू शकतो की याच ठिकाणी संगमवाडी या ठिकाणी हा बॅनर लावण्यात आलेला आहे। एकंदरीत शिवसेनेचे जे नेते आहेत संजय राऊत यांनी या बॅनर संदर्भात ट्विट केलेलं आहे। या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसतोय का असा सवाल उपस्थित केलेला आहे। त्याच्यापुढे त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की श्री आनंद दिघे सुद्धा या बॅनरवरून गायब झाले आहेत। काल पुण्यात अमित शहा यांच्या या स्वागताचे होर्डिंग्स लागले होते। बहुधा मालकांना चालत नसावेत, हळूहळू ढोंग उघडे पडत आहे असं जे उद्देशून आहे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना म्हटलेलं आहे। खरं तर हा बॅनर आहे तो पुण्यातील संगमवाडी ब्रिज येथे लागलेला आहे, आणि खरं तर काल पुण्यात मोठ्या प्रमाणात बॅनर लागले होते। या बॅनरवरती खरं तर अमित शहांच्या स्वागताचे अनेक ठिकाणी पुण्यातील ठिकठिकाणी बॅनर लागले होते, परंतु या बॅनरची सध्या चर्चा होत आहे, कारण संजय राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून या बॅनर संदर्भात माहिती। निश्चितच दीपक, यावर लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।